नमस्कार यूट्यूब फॅमिली मित्रांनो आणि मैत्रिणींनो, प्रेमाची दुनिया या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. आपल्या जे कोणी व्ह्यूअर्स आहेत त्यांना एकच रिक्वेस्ट आहे, प्लीज आपल्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. त्याचबरोबर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चला तर मग वळूया आपल्या आजच्या भागाकडे. जुना औषध निर्मिती कारखाना. स्क्रीनवरील काउंटडाऊन सुरू होता. 9:59, 9:58. कबीरने लगेच संगणक सिस्टीम हॅक करण्यास सुरुवात केली. डॉक्टर नीरज म्हणाले, ही फाईल डिलीट होऊ दिली तर अथर्वविरुद्धचा सर्वात मोठा पुरावा नष्ट होईल. काही क्षणात कबीरने सुरक्षा प्रणाली बंद केली. काउंटडाऊन थांबला आणि स्क्रीनवर एक संदेश आला. डाटा सेक्युअर्ड जेनेसिस. फाईल सुरक्षित झाली. अचानक कारखान्यातील स्पीकर सुरू झाला. डॉक्टर अथर्व सिंगानियाचा आवाज घुमला. अभिनंदन, पहिली परीक्षा तुम्ही जिंकलात, पण खरी लढाई अजून बाकी आहे. त्याच क्षणी कबीरच्या लॅपटॉपवर एक नवीन फाईल डाउनलोड होऊ लागली. त्यात हॉस्पिटलमधील सर्व गुप्त व्यवहारांची माहिती होती. सर्वात शेवटी एक व्हिडिओ होता. अमनने तो व्हिडिओ प्ले केला. व्हिडिओमध्ये हॉस्पिटलचा बोर्ड मेंबर राघव पुरी एका व्यक्तीला गोपनीय कागदपत्र देताना दिसत होता. ती व्यक्ती इतर कोणीही नसून डॉक्टर अथर्व सिंगानिया होता. सगळे स्तब्ध झाले. डॉक्टर नीरज म्हणाले, म्हणजे राघवच आतला गद्दार आहे. कबीरने दुसरी फाईल उघडली. त्यात बँक व्यवहारांचे पुरावे होते. गेल्या 2 वर्षात राघवच्या परदेशी खात्यात मोठ्या प्रमाणामध्ये पैसे जमा झाले होते. त्याच्या बदल्यात हॉस्पिटलचं संशोधन, आर्थिक माहिती आणि जेनेसिस प्रोजेक्टची प्रत्येक हालचाल अथर्वपर्यंत पोहोचत होती. दुसऱ्या दिवशी सकाळी क्रिस्टल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये अमनने सर्व बोर्ड मेंबर्ससमोर राघवला प्रश्न विचारला, हे सर्व पुरावे खोटे आहेत का? राघव काही क्षण शांत झाला आणि मग तो हसत म्हणाला, हो, मीच अथर्वला मदत केली. सगळे अवाक झाले. राघव पुढे म्हणाला, तुम्ही डॉक्टर लोक फक्त जीव वाचवण्याचा विचार करता, पण संशोधनासाठी पैसा लागतो. अथर्वने मला संपत्ती दिली आणि त्या बदल्यात मी त्याला माहिती दिली. अमन रागाने म्हणाला, पण तू पैशांसाठी हजारो रुग्णांचा विश्वास विकलास, त्याचं काय? राघव शांतपणे उत्तरला, विश्वासाने बँक बॅलन्स वाढत नाही. तेवढ्यात हॉस्पिटलमध्ये पोलीस दाखल झाले. कबीरने सर्व डिजिटल पुरावे त्यांच्याकडे सुपूर्द केले. राघवला सर्वांसमोर अटक करण्यात आली. जाता जाता तो फक्त एकच वाक्य बोलला, तुम्हाला काय वाटतं, हा खेळ संपला नाही. अथर्व अजून हरलेला नाही. पोलीस राघवला घेऊन तिथून निघून गेले. डॉक्टर नीरज अमन आणि सियाकडे वळले. ते म्हणाले, आता वेळ आली आहे अथर्व कुठे आहे हे सांगण्याची. तो कुठे आहे हे मला चांगलंच ठाऊक आहे. अमन आश्चर्याने म्हणाला, मग हे तुम्ही आधी का सांगितलं नाही? नीरज शांत स्वरात म्हणाले, कारण तो स्वतः बाहेर येण्याची वाट पाहत होता आणि आता तो लपलेला नाही. डॉक्टर नीरजने टेबलावर एक जुना नकाशा ठेवला. त्यावर लाल रंगाने एकच ठिकाण चिन्हांकित केलं होतं, सिंघानिया बायो रिसर्च इन्स्टिट्यूट. डॉक्टर नीरज म्हणाले, इथेच सर्व काही सुरू झालं आणि इथेच या सगळ्याचा शेवट देखील होणार. अमन, सिया आणि कबीर निर्धाराने एकमेकांकडे पाहू लागले. अमन, सिया, कबीर आणि डॉक्टर नीरज अंतिम मिशनसाठी निघाले. काही वेळाने ते चौघेही सिंघानिया बायो रिसर्च इन्स्टिट्यूट बाहेर पोहोचले. अमन, सिया, कबीर आणि डॉक्टर नीरज संशोधन केंद्रात पोहोचतात
आत पूर्णपणे शांतता होती. सर्व्हर रूममध्ये लाखो संशोधन फाईल्स, आर्थिक व्यवहार आणि प्रोजेक्ट अरोराचे मूळ रेकॉर्ड्स सुरक्षित होते. कबीरने सिस्टीममध्ये प्रवेश केला. अचानक स्क्रीनवर एक गोपनीय फोल्डर दिसला. RPS कॉन्फिडेन्शियल. अमनने तो उघडला. त्यात हॉस्पिटलचे ट्रस्टी रुद्रप्रताप सिंह यांचे फोटो, आर्थिक व्यवहार आणि अथर्वसोबतच्या अनेक बैठकींचे व्हिडिओ होते. सिया आश्चर्याने म्हणाली, म्हणजे रुद्र सरही या खेळात, या सगळ्यात सहभागी आहेत? डॉक्टर नीरज शांतपणे म्हणाले, नाही, तो व्हिडिओ आधी पूर्ण बघा. व्हिडिओ सुरू झाला. रुद्रप्रताप सिंह अथर्वसमोर बसले होते. अथर्व म्हणत होता, हॉस्पिटल माझ्या संशोधनासाठी वापरू द्या. पण रुद्रप्रताप सिंह ठाम आवाजात म्हणाले, कधीच नाही. हे हॉस्पिटल रुग्णांसाठी उभं राहिलं आहे, प्रयोगांसाठी नाही. अथर्वने एक फाईल टेबलावर फेकली. त्या फाईलमध्ये रुद्र यांच्या मुलीचे फोटो होते. अथर्व शांतपणे म्हणाला, माझं ऐकलं नाही तर पुढचा नंबर तिचा असेल. सगळे स्तब्ध झाले. व्हिडिओ पुढे सरकला. रुद्र काही व्यवहारांवर सह्या करताना दिसत होते, पण प्रत्येक सही ही अथर्वच्या दबावाखाली केली गेली होती. डॉक्टर नीरज म्हणाले, रुद्र गुन्हेगार नव्हते. ते आपल्या मुलीचा जीव वाचवण्यासाठी अथर्वच्या धमक्यांना बळी पडले होते. तेवढ्यात संशोधन केंद्राच्या दुसऱ्या बाजूचा दरवाजा उघडला गेला. त्या दरवाजातून रुद्रप्रताप सिंह स्वतः आतमध्ये आले. अमन त्यांच्याकडे रागाने पाहत म्हणाला, हे सगळं तुम्ही आधी का सांगितलं नाही? रुद्र यांच्या डोळ्यात अपराधीपणा होता. ते म्हणाले, कारण माझ्या एका चुकीमुळे शेकडो लोकांचं नुकसान झालं. पण आज मी इथे सगळं संपवायला आलो आहे. त्यांनी आपल्या खिशातून एक मास्टर ॲक्सेस कार्ड काढलं. या कार्डशिवाय अथर्वच्या मुख्य प्रयोगशाळेत प्रवेश मिळणार नाही, ते म्हणाले. ते कार्ड त्यांनी अमनच्या हातात ठेवलं. अचानक संपूर्ण इमारतीत सायरन वाजू लागला. स्पीकरवर अथर्वचा आवाज घुमला, रुद्र, मला माहिती होतं की तू माझा एक ना एक दिवस विश्वासघात करशील, पण आता खूप उशीर झाला आहे. क्षणातच सर्व सुरक्षा दरवाजे बंद झाले आणि पूर्ण इमारत लॉकडाऊन मोडमध्ये गेली. कबीर स्क्रीनकडे पाहत म्हणाला, आपल्याकडे फक्त 30 मिनिट उरले आहेत. यानंतर अथर्व सर्व पुरावे कायमचे नष्ट करेल. रुद्र निर्धाराने म्हणाले, पुरावे मी वाचवतो, तुम्ही अथर्वला थांबवा. अमन, सिया आणि डॉक्टर नीरज मुख्य प्रयोगशाळेकडे धावू लागतात. तोच रुद्र आणि कबीर कंट्रोल रूममध्ये सिस्टीम हॅक करण्यासाठी थांबतात. तेवढ्यात कंट्रोल रूमचा दरवाजा आपोआप बंद होतो. स्क्रीनवर एक संदेश झळकू लागतो, वेलकम मिस्टर रुद्रप्रताप सिंह. तुमच्या विश्वासघाताची शिक्षा आता सुरू होत आहे. रुद्र आणि कबीर एकमेकांकडे पाहू लागतात. काही मिनिटांमध्येच कंट्रोल रूममध्ये विषारी वायू हळूहळू पसरू लागतो. कंट्रोल रूममध्ये विषारी वायू वेगाने पसरू लागतो. कबीरने ताबडतोब एअर व्हेंटिलेशन सिस्टीम हॅक केली. सर, 3 मिनिटांत सिस्टीम ओपन करतो, पण तोपर्यंत ऑक्सिजन कमी होईल. रुद्रप्रताप सिंह शांतपणे म्हणाले, माझी काळजी करू नकोस, तू सिस्टीम सुरू कर. काही क्षणातच कंट्रोल रूमचे दरवाजे उघडले गेले आणि कबीर आणि रुद्रप्रताप सिंह दोघेही अगदी सुरक्षित बाहेर आले. त्याचवेळी अमन, सिया आणि डॉक्टर नीरज मुख्य संशोधन कक्षात पोहोचले. भिंतीवर मोठे डिजिटल स्क्रीन होते. मधोमध एक सर्व्हर उभा होता. त्यावर एक फोल्डर चमकत होता. केस फाईल, सिया अरोरा.
सियाचे हात थरथरले. ही ही माझ्या आईबाबांची फाईल आहे, ती म्हणाली. डॉक्टर नीरज हळू आवाजात म्हणाले, हो. आणि आज अखेर तुला पूर्ण सत्य कळणार आहे. अमनने ती फाईल उघडली. स्क्रीनवर जुनं सीसीटीव्ही फुटेज दिसू लागलं. त्यात सियाचे आईवडील एका गुप्त मीटिंगमध्ये होते. सियाचे वडील म्हणत होते, अथर्व, हे संशोधन तू चुकीच्या दिशेने जात आहे. यामुळे हजारो निरपराध लोकांचं आयुष्य धोक्यात येईल. सियाची आई पुढे म्हणाली, आम्ही उद्या सकाळी हे सर्व पुरावे मेडिकल एथिक्स कमिटी आणि पोलिसांकडे देणार आहोत. तेवढ्यात व्हिडिओमध्ये डॉक्टर अथर्व सिंगानिया दिसला. तो शांतपणे म्हणाला, मग उद्याचा सूर्योदय तुम्ही पाहू शकणार नाही. दुसरं फुटेज सुरू झालं. रात्री सियाच्या आईवडिलांची कार पार्किंगमध्ये उभी होती. एक व्यक्ती सावधपणे कारजवळ आला. त्याने कारची ब्रेक लाईन कापली. कॅमेरा त्याच्या चेहऱ्यावर झूम झाला. तो अथर्वचा विश्वासू माणूस होता. सियाच्या डोळ्यात अश्रू आले. ती कुजबुजली. म्हणजे तो अपघात नव्हताच. डॉक्टर नीरज गंभीर आवाजात म्हणाले, नाही, तो अपघात नव्हता. तर डॉक्टर अथर्वने आधीपासून आखलेला खून होता. तिसरा व्हिडिओ सुरू झाला. अपघातानंतर अथर्व घटनास्थळी उभा होता. त्याच्या हातात तीच संशोधन फाईल होती, जी सियाच्या आईवडिलांनी वाचवण्याचा प्रयत्न केला होता. तो आपल्या साथीदाराला म्हणाला, संपूर्ण जगाला हा अपघातच वाटला पाहिजे. आणि आजपासून जेनेसिसवर माझं पूर्ण नियंत्रण असेल. व्हिडिओ संपला. खोलीत पूर्ण शांतता पसरली होती. सिया गुडघ्यावर बसली आणि तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. इतकी वर्ष मी जे सत्य शोधत होते ते इतकं भयानक. अमन तिच्या जवळ बसला. त्याने तिचा हात घट्ट धरला. तो म्हणाला, आज सत्य समोर आलं आहे आणि तुझ्या आईबाबांना लवकरच न्याय देखील मिळेल. सियाने अश्रू पुसले. तिच्या चेहऱ्यावर आता दुःख दिसत नव्हतं, तर एक निर्धार होता. आज अथर्वला त्याच्या प्रत्येक गुन्ह्याची किंमत मोजावीच लागेल, ती म्हणाली. तेवढ्यात मुख्य प्रयोगशाळेचा दरवाजा हळूहळू उघडला गेला आणि टाळ्यांचा आवाज घुमला. डॉक्टर अथर्व सिंगानिया सगळ्यांसमोर आला. यावेळी तो कोणत्याही पडद्यामागे नव्हता. तो थेट सियाकडे पाहत म्हणाला, हो, मीच तुझ्या आईवडिलांना मारलं, कारण त्यांनी माझ्या आयुष्याच्या सर्वात मोठ्या स्वप्नाच्या आड येण्याची चूक केली होती. अमन पुढे सरसावला, पण सियाने त्याला थांबवलं. ती अथर्वच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाली, आज तुझ्या पराभवाची सुरुवात झाली आहे. अथर्वने खिशातून एक रिमोट काढला आणि त्यावरील एक बटन दाबलं. संपूर्ण संशोधन केंद्रात रेड अलर्ट सुरू झाला आणि स्क्रीनवर एकच संदेश झळकू लागला, सेल्फ डिस्ट्रक्ट ॲक्टिवेटेड, 15 मिनिट्स रिमेनिंग. अथर्व हसत म्हणाला, जर मी हरलो तर माझं संशोधनही या जगात उरणार नाही. अमन, सिया, कबीर, डॉक्टर नीरज आणि रुद्रप्रताप सिंह 15 मिनिटात सत्य वाचवणार की सगळं कायमचं नष्ट होणार? पुढे काय होणार? काळजी करू नका, मीच सांगते. 15 मिनिट, 14:59. टायमर सुरू होता. संपूर्ण संशोधन केंद्रात रेड अलर्ट सुरू झाला.
सायरनचा आवाज घुमत होता. अथर्व सिंगानिया शांतपणे उभा होता. अमन त्याच्याकडे पाहत म्हणाला, खेळ संपला आहे अथर्व. अथर्व हसला. खेळ तेव्हाच संपतो जेव्हा सत्य जिवंत राहतं. कबीर आणि रुद्रप्रताप सिंह कंट्रोल रूमकडे धावले. कबीरने मुख्य सर्व्हरमध्ये प्रवेश केला. मी सर्व पुरावे सुरक्षित सरकारी सर्व्हरवर अपलोड करतो, तो म्हणाला. रुद्रप्रताप सिंह म्हणाले, मी सेल्फ डिस्ट्रॅक्ट सिस्टीम बंद करतो. दोघांनी एकाच वेळी काम सुरू केलं. दुसरीकडे सिया अथर्वसमोर उभी होती. तिच्या डोळ्यात राग नव्हता, फक्त एक प्रश्न दिसत होता. ती म्हणाली, मला माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे. माझ्या आईवडिलांनी तुझं काय बिघडवलं होतं? अथर्व काही क्षण शांत राहिला आणि मग तो म्हणाला, ते चुकीचे नव्हते, पण त्यांचा प्रामाणिकपणा माझ्या महत्त्वाकांक्षेच्या आड आला. त्यांनी ते पुरावे मेडिकल एथिक्स कमिटीकडे द्यायचं ठरवलं आणि म्हणूनच मी त्यांना थांबवण्यासाठी हे सगळं केलं. हो, त्यांच्या कारची ब्रेक लाईन मीच माझ्या आदेशावर कापण्यात आली. तो अपघात नव्हता, तो नियोजित खून होता, जो मी स्वतः घडवून आणला होता. सियाच्या डोळ्यात अश्रू आले, पण यावेळी ती कोसळली नाही. ती ठामपणे म्हणाली, आज त्यांच्या आत्म्याला न्याय मिळेल. तेवढ्यात अथर्वने पिस्तूल बाहेर काढलं. तो अमनवर गोळी झाडणार इतक्यात डॉक्टर नीरज मध्ये आले. गोळी त्यांच्या खांद्याला लागली. अमन आणि सियाने त्यांना सुरक्षित एका बाजूला नेलं. नीरज वेदनेतही म्हणाले, माझी काळजी करू नका. तुम्ही दोघं त्याला पळू देऊ नका, त्याला थांबवा. अथर्व मागच्या मार्गाने पळू लागला. अमन आणि सिया त्याच्या मागे धावू लागले. अमन त्याच्या मागे धावला. दोघेही संशोधन केंद्राच्या छतावर पोहोचले. खाली पोलिसांच्या गाड्या आल्या होत्या. त्यांनी संपूर्ण इमारत घेरली होती. अथर्व हसत म्हणाला, तू मला पकडलंस, पण माझं संशोधन कधीच नाही. तेवढ्यात कबीरचा आवाज अमनच्या एअरपीसमध्ये आला. अमन, सर्व पुरावे सुरक्षित झाले आहेत. जेनेसिस आर्थिक व्यवहार, खुनाचे व्हिडिओ आणि इतर सर्व पुरावे सगळे सरकारी सर्व्हरवर अपलोड झालं आहे. अमन हसत म्हणाला, आज तुझा खेळ खरोखर संपला अथर्व. अथर्वने आजूबाजूला पाहिलं. त्याच्याकडे पळून जाण्याचा कोणताही मार्ग नव्हता. त्याने हळूहळू पिस्तूल खाली ठेवलं. पोलीस पुढे आले. त्याला बेड्या ठोकण्यात आल्या. जाता जाता तो सियाकडे पाहून म्हणाला, तुझ्या आईवडिलांनी अगदी योग्य गोष्ट निवडली होती, पण मी चुकीचा मार्ग निवडला आणि ही त्याचीच किंमत मला मोजावी लागत आहे. सिया शांतपणे उत्तरली, उशिरा का होईना, पण माझ्या आईवडिलांना न्याय मिळालाच. तेवढ्यात कंट्रोल रूममधून कबीर धावतच तिथे आला. तो हसत म्हणाला, सेल्फ डिस्ट्रॅक्ट सिस्टीम पूर्णपणे बंद झाली आहे. संपूर्ण संशोधन केंद्र आणि सर्व पुरावे आता सुरक्षित आहेत. रुद्रप्रताप सिंह अमनसमोर आले. आजपासून हे संशोधन सरकारकडे सुपूर्द केलं जाईल, ते म्हणाले, आणि त्याचा उपयोग फक्त रुग्णांच्या उपचारांसाठीच होईल. अमनने हलकेच मान डोलावली. काही दिवसांनी न्यायालयात अथर्व सिंघानियाला सियाच्या आईवडिलांच्या हत्येचा, बेकायदेशीर संशोधनाचा पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला त्यासाठी आणि आर्थिक फसवणूक या सर्व गुन्ह्यांमध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. सिया न्यायालयाबाहेर उभी होती. तिने आकाशाकडे पाहिलं. ती हलकसं हसली आणि म्हणाली, आई, बाबा, आज तुम्हा दोघांनाही न्याय मिळाला. दूर उभा असलेला अमन तिच्याकडे आला. दोघांनी एकमेकांचा हात घट्ट धरला, कारण आता रहस्याची ही लढाई पूर्णपणे संपली होती. मित्रांनो, आपला आजचा भाग इथेच संपत आहे. हा भाग तुम्हाला कसा वाटला
हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. त्याचबरोबर उद्या आपल्या ह्या स्टोरीचा शेवटचा भाग अपलोड होणार आहे, त्यामुळे नक्की पहा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. त्याचबरोबर आपल्या व्हिडिओजना लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत बाय बाय.